मी आनंद वंजारी समाजशास्त्र विभागातर्फे तुमचं स्वागत करतो. आपण बी ए सेकंड इयर थर्ड सेम आपण ऑनलाईन पद्धतीने घेत आहोत. तरी विद्यार्थी मित्रांनो, मागच्या क्लासमध्ये आपण हर्बर्ट स्पेन्सर याबद्दल त्याची जीवनी, त्याचे जीवन परिचय, त्यांची ग्रंथसंपदा आणि त्याचा आपण पाहिला होता. आता आपण हर्बर्ट स्पेन्सरच्या सेंद्रिय सादृश्य सिद्धांत ऑर्गेनिक ॲनालॉगी प्रिन्सिपल आपण पाहू की स्पेन्सरने समाजशास्त्राचे सिद्धांत कोणता सिद्धांत प्रिन्सिपल ऑफ सोशोलॉजी या आपल्या पुस्तकात समाजाचा सेंद्रिय सिद्धांत मांडलेला आहे. सेंद्रिय म्हणजे हा सिद्धांत स्पेन्सरच्या इतर सिद्धांतापेक्षा सामाजिक चिंतनाचा असा एक महत्त्वपूर्ण सिद्धांत मानला जातो. या सिद्धांतांतर्गत त्याने समाजाचे वर्णन एका मनुष्य शरीराप्रमाणे केले आहे. त्यांच्या मते समाजाचा विकास हा मनुष्य शरीराप्रमाणे होतो. त्यांना व्यक्ती आणि समाजाची तुलना केली आहे. व्यक्ती आणि समाजात बऱ्याच अशी सारखेपणा व विभिन्नता आपल्याला दिसून येतो. विद्यार्थी मित्रांनो, ज्या प्रकारे विभिन्न अवयवामुळे शरीर बनते, अगदी तशाच प्रकारे सामाजिक संस्थाने, संघटना ज्याला आपण ऑर्गनायझेशन म्हणतो, आणि समूहाच्या मिळून ग्रुप समाज बनत असतो. त्यांच्या मते विभिन्न अवयवाचे मिळून वस्तू सेंद्रिय म्हणजे ऑर्गेनिक बनते. सेंद्रिय म्हणजे ऑर्गेनिक निसर्गाचे. ज्याच प्रकारे शरीराच्या क्रमाक्रमाने विकास होतो, त्याचप्रमाणे समाजाचा विकास देखील होतो. मनुष्य शरीरात विभिन्न अवयव जसे एकमेकावर आधारलेले आहेत किंवा आधारलेले असतात व आपल्या शरीराच्या रक्षणाकरिता तत्पर असतात, त्याचप्रमाणे समाजाचे विभिन्न भाग जसे संस्था, इन्स्टिट्यूशन, समिती, असोसिएशन या संपूर्णपणे समाज रक्षणासाठी कार्य करतात. ह्याप्रमाणे समाज देखील इंद्रियाचा बनलेला आहे. समाजाचा विकास होईल तो अनिश्चिततेकडून निश्चिततेकडे होतो. त्याचप्रमाणे मूलभूतेकडून संकीर्णतेकडे असा असतो. समाजास देखील शरीराच्या विभिन्न अंगाप्रमाणे सेंद्रियप्रमाणे परस्पर संबंध असतात आणि परस्परावलंबीपणा देखील आपल्याला दिसून येतो. हा एक छोटीशी प्रस्तावना होती सेंद्रिय सादृश्य सिद्धांताची. आता आपण त्याची अवस्था पाहू, त्याचे सिद्धांत पाहू. हर्बर्ट स्पेन्सरचा पहिले सिद्धांत आहे प्रारंभिक समाज. प्रारंभिक म्हणजे जे सुरुवात होते. प्रारंभिक समाज म्हणजे साधा सरळ स्वरूपाचा होता. समाजाचे विभिन्न अंग परस्पराशी इतके गुरफुटले होते की एकमेकापासून वेगळे करता आले असते. एक कुटुंब स्वतः सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक सर्वच प्रकारचे कार्य करीत असे. त्या कुटुंबाला केवळ स्वतःच्या कुटुंबाचीच माहिती होती. कुठल्याही व्यक्तीला स्वतःचे असे ध्येय नव्हते की कुठलेही कार्य नव्हते की सर्वच व्यक्तीचे उद्देश हे अन्न निवारा एवढेच मर्यादित होते. व्यक्तींना परस्पराविषयी कुठलीही सामाजिक भावना नव्हती. या जीवनशैलीत कुठलेही सामाजिक संघटन नव्हते आणि कुठलीही संस्कृती नव्हती. अशा प्रकारे समाजाची ही अवस्था अनिश्चित, विसंगत
आणि अशी समानता आपल्याला आढळून येते. पहिला सिद्धांत. दुसरा सिद्धांत काय म्हणते? सामाजिक जीवनाचा विकास. म्हणजे सामाजिक जीवन म्हणजे काय की कालांतराने मानवाचा अनुभव, विचार आणि ज्ञानात भर पडली आणि समूहाचे रूपांतर समाजात झाले. कौटुंबिक जीवन हे संघटित स्वरूपाचे झाले. यात वडील व वृद्ध व्यक्तीचा आदर केला जाऊ शकतो. नागरिकांच्या जीवनाचा विकास झाला. तसेच कर्तव्य आणि सहकार्याच्या नियमांची रचना होऊ लागली. हळूहळू घरातील वडीलधारी आणि समुदाय नेत्यांची शिस्त व सूचनांचा आदर होऊ लागला. अशा प्रकारे सामाजिक जीवनातील विभिन्न अंग विकसित होऊ लागले. उदाहरण: कुटुंब, राज्य, कारखाने, धार्मिक संस्था, धार्मिक संघ, गाव, शहर इतर विकसित झाले. यांचा जसं जसं विकास झाला तसं तसे प्रत्येकाचे कार्य विभागले गेले. समाजात काम, विभाजन आणि वैशिष्ट्यीकरण झाले. अशा प्रकारे समाज जीवनात भिन्नतेच्या क्षेत्रात विकास झाला. 2 सिद्धांत झाले. तिसरा सिद्धांत काय म्हणतो? श्रम विभाजन आणि वैशिष्ट्यीकरण. श्रम विभाजन आपला कामाचा श्रम देणे, कामाबद्दल श्रम देणे, त्याला आपण म्हणतो श्रम विभाजन. हे केल्यानंतर देखील समाजाचे विभिन्न अंग परस्परापासून पूर्णतः वेगळे होऊ शकत नव्हते. जसे कुटुंब राज्यावर आधारित असते तसेच समाजातील प्रत्येक व्यक्ती आपले वेगवेगळे कार्यक्षेत्र असूनही परस्परावर अवलंबून होते. शरीराचे विभिन्न अवयव हे देखील परस्परावलंबी असतात. हा झाला तिसरा सिद्धांत. चौथा सिद्धांत आहे प्राणीशास्त्रीय उत्क्रांती आणि समाज. सामाजिक. विद्यार्थी मित्रांनो, चौथा सिद्धांतमध्ये हर्बर्ट स्पेन्सर काय म्हणतात? सामाजिक उत्क्रांतीची प्रक्रिया ही प्राणीशास्त्रीय उत्क्रांतीप्रमाणेच निश्चित स्तरावरून जात असते. सामाजिक आर्थिक जीवनात हा क्रम शिकार करण्यापासून आणि भोजन एकत्र करण्याच्या अवस्थेपासून विभिन्न निश्चित अवस्थेपासून केल्यानंतर आधुनिक संकीर्ण म्हणजे उबडखाबड रस्ता, आधुनिक संकीर्ण औद्योगिक जीवनाच्या अवस्थेत विकसित झाले आहे. अशा प्रकारे सेंद्रिय विकास जन्म, बाल्यावस्था, युवावस्था, प्रौढावस्था, वृद्धावस्था व इतर विभिन्न अवस्थेतून आपण होत असतो. विद्यार्थी मित्रांनो, हे झाले आपले 4 सिद्धांत. आणि आता आपण शरीर अवयव आणि समाजात दिसून येणारी समानता ते आपण पाहू. शरीर अवयव म्हणजे सिमिलरिटीज बिटवीन सोसायटी अँड ऑर्गॅनिझम. त्यामध्ये ज्या हर्बर्ट स्पेन्सरमध्ये की पहिली आहे जड वस्तूपेक्षा भिन्न. समाज आणि सेंद्रिय ह्या दोन्ही जड वस्तूपेक्षा निराळ्या आहेत. सेंद्रिय आणि समाज या दोन्हीच्या अंगाचा हळूहळू विकास होत असतो. दुसरा आहे अंतरसंबंध व परस्परावलंबन. सेंद्रियांचे विभिन्न अंगाचे कार्य वेगळे असले तरी ते परस्पर पूरक असतात. शरीराचे आरोग्य किंवा त्याची शक्ती प्रत्येक अंगाच्या योग्य रूपात कार्य करीत असते व ती स्थिर असते. कुठल्याही अवयवाचे दुःख हे दुसऱ्या अवयवावर परिणाम करीत असते. अशा प्रकारे समाजाचे विभिन्न अंग देखील विभागले असतात, परस्पर घनिष्ठ संबंधाने बांधलेले असतात. समाजाची शक्ती आणि त्यांचा उपयोग त्यांच्या भागाशी कार्याद्वारे संबंधित व परस्परावलंबित असतात. हे झाले दुसरा. तिसरा आपण पाहू. अवयवामध्ये समाजाच्या विभिन्न भागाचे अस्तित्व संपले
तरी समाज नष्ट होत नाही. शरीराचा कुठलाही अवयव निकामी झाला तरी देखील शरीर नष्ट होत नाही. जसे हात कापला गेला असेल वा डोळे गेले असतील तर शरीर तसेच राहते. तशाच प्रकारे समाज हा अनेक कुटुंब, गाव, नगर, धर्म, संस्कृती यांचा बनवलेला असतो. तेव्हा समाजातील व्यक्ती आणि कुटुंब हा बरेचदा समूह नष्ट झाले तरी समाज हा कायम राहतो, नष्ट होत नाही. चौथा पाहून आपण पॉईंट, शरीर आणि समाजाची निर्मिती. शरीर हे अनेक तत्वांनी बनलेले असते आणि तो समाज हा देखील अनेक व्यक्तींचा बनलेला असतो. शरीर क्षीण झाले की नवीन घटक त्यांची जागा घेतात. त्याचप्रमाणे समाजात देखील वृद्ध जेव्हा मृत्यू पावतात तेव्हा त्यांची जागा नवीन मुले घेतात. पाचवा पॉईंट काय म्हणते, विकासासोबत संकीर्णता. समाज आणि शरीर यांच्यात वाढ होत असते, मात्र या वाढीबरोबरच त्यांच्यात संकीर्णता वाढत असते. जसे समाजात जिथे कमी व्यक्ती असतात तिथला समाज साधा, सोपा, त्यांचे व्यवहार सुगम स्वरूपाचे राहतात. मात्र जेव्हा समाज मोठे रूप धारण करतो तेव्हा संकीर्णता वाढते. शरीरात देखील वाढीबरोबर संकीर्णता वाढते. जसे बालकाचे जीवन सुलभ असते, त्यांच्या गरजा सीमित असतात. बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यांच्या गरजा सीमित असतात. त्यांचे खाणेपिणे, खेळते यात गरजा जास्त असतात. मात्र जेव्हा बालक प्रौढ किंवा मोठा बनते तेव्हा त्यांच्या जबाबदाऱ्या आवश्यकतानुसार, वेळेनुसार, वयानुसार वाढत जातात. यावरून आपल्या लक्षात येते की शरीर आणि समाजाची आकाराबरोबर त्यांच्यातील संकीर्णता वाढत जाते. सहावा पॉईंट आहे कार्याचे विभाजन व त्यांचे दृढ स्वरूप. शरीराच्या विभिन्न अवयवामुळे त्यांच्यात कार्यात विभिन्नता दिसून येते. पायाने चालणे व उभे राहणे, हाताने वस्तू पकडणे, उचलणे, लिहिणे हे कार्य. अशा प्रकारे हे अवयव आपले कार्य पूर्ण करतात. मात्र व्यक्तीच्या रचनेनुसार त्यांच्यात कार्यात विविधता दिसून येते. जसे लहान मुलांचे कार्य तरुण करू शकत नाही. लहान मुलांचे कार्य तरुण म्हणजे मोठा करू शकत नाही. तरुणाचे कार्य वृद्धी करू शकत नाही. अशा प्रकारे रचनेमुळे कार्यावर परिणाम होतो. अशाच प्रकारे समाजाचे रूप वाढले की त्यात संकीर्णता येऊन श्रमविभाजन, कार्यविभाजन केले जातात. नंबर 7वा पॉईंट आहे नियंत्रण प्रक्रियेतील समानता. शरीरावर जसे मेंदूचे नियंत्रण असते त्यामुळे हा वस्तू उचलू शकतो व लिहू शकतो. हात जे आहे आपले तो वस्तू उचलू शकतो व लिहू शकतो. तसे पाहिले तर कुठल्याही क्रियेत 3 तत्वे असतात. प्रथम भागात वस्तूची ओळख होते, दुसऱ्यात त्याच्यावर क्रिया केली जाते व नंतर त्याचा अनुभव घेतला जातो. या सर्वावर मेंदू काय करते, नियंत्रण ठेवते किंवा नियंत्रित ठेवते. समाजात देखील नियंत्रण ठेवणारे घटक आहेत जसे कायदा, परंपरा, राज्य, सरकार, धर्म, समाज, इतर. 8वा शेवटचे आहे दोन्ही समान कार्य. शरीरात श्वासाकरिता श्वसनसंस्था, जेवणाकरिता पचनसंस्था, ज्ञानाकरिता स्नायूसंस्था असतात. तशाच प्रकारे समाजाच्या उत्पादनाकरिता कारखाने, विक्रीकरिता बाजार, आयात निर्यातीकरिता संस्था, ज्ञानार्जनाकरिता शिक्षण संस्था, अशा प्रकारे दोन्हीही कार्य काय असतात, समान असतात. आता शेवटचा आणखीन एक पॉईंट राहिलेला आहे. त्यामध्ये समाज आणि सेंद्रियात फरक. त्याच्यामध्ये पहिला पॉईंट आहे समाज व सेंद्रियाचे भाग. सेंद्रिय हे सर्व अवयवांचे मिळून तयार होते.
त्यांच्या एकतेतून एका विशिष्ट शक्तीची निर्मिती होत असते. मात्र समाजाच्या विभिन्न भागाच्या एकतेने एखादे मोठे कार्य घडत असले तरी राज्यातील विभिन्न भाग हे स्वयंपूर्ण असतात. जसे कुटुंब, व्यक्ती होय. शरीर अवयवातील हे अवयव इतके स्वयंपूर्ण आहे जसे मात्र म्हणता येणार नाही. दुसरा आहे सत्तेतील विषमता. सेंद्रियांची एक संपूर्ण सत्ता असते. हात, पाय, कान, नाक, डोळे आपल्या ठिकाणी स्थिर राहतात व त्यांचे कार्य निश्चित असते. मात्र व्यक्ती, कुटुंब व समाज यांच्यात अवयवा इतकीही स्थिरता दिसून येत नाही. तिसराच एक पॉईंट आहे स्थितीतील अंतर. शरीर हे अवयवाकरिता नसून अवयव हे शरीराकरिता आहे. त्यांच्या दुसऱ्या बाजूला व्यक्ती हे समाजाकरिता नसून समाज व्यक्तीकरिता असतो. चौथा पॉईंट काय म्हणते? विकासातील भिन्नता. शरीराचा विकास हा स्वतःहून होतो. यात माणसाचा कुठलाही हात नसतो. अर्थात याकरिता व्यक्तीला कुठलेही कार्य करावे लागत नाही. मात्र समाजाच्या बाबतीत यांच्या विरुद्ध स्थिती आपल्याला दिसून येतो. पाचवा पॉईंट समाजाचे अंग. शरीराचे अवयव हे आपल्या व्यक्तित्वाकरिता शरीरावर अवलंबून असते. मात्र समाजाचे अंग मात्र राहत नाही. सहावा आहे जागरूकता. शरीराचे अवयव शरीरापासून दूर केले असता त्यांच्यात चेतना नसते. मात्र समाजाचे भाग अंग समाजापासून वेगळे केले तरी त्यांच्यात जागरूकता असते. सातवा आहे चेतना शक्ती. शरीराची चेतना शक्ती एकाच बिंदूवर केंद्रित आहे. मात्र समाजाची ही चेतनाशक्ती विभिन्न भागात विखुरली असते. आणि शेवटचा आणि आठवा पॉईंट आहे समाजातील विविध घटक. शरीर महत्त्वपूर्ण असले तरी त्यांच्या विभिन्न अवयवांना तितकेच महत्त्व नाही. मात्र समाजातील विविध घटक, कुटुंब, व्यक्ती यांना स्वतःचे स्थान व महत्त्व असते. आपण या क्लासमध्ये BA सेकंड इयर थर्ड सेमच्या क्लासमध्ये आपण हर्बर्ट स्पेन्सरच्या सेंद्रिय सादृश्य सिद्धांत म्हणजे ऑर्गॅनिक ॲनालॉगी प्रिन्सिपल आणि सेंद्रिय समाजाचे सिद्धांत, शरीर, अवयव आणि समाजातून दिसून येणारी समानता आणि समाज आणि सेंद्रियात भिन्नता किंवा त्याचा फरक आपण पाहिलेला आहोत. नंतरच्या क्लासमध्ये आपण सैनिकी आणि औद्योगिक समाज आपण पाहू. मिलिटरी ऑफ इंडस्ट्रियल सोसायटी. विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू. हॅव अ नाईस डे.